पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। आर्थिक निकष बघून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप विलास लांडेंनी केलाय। दुसरीकडे आज विलास लांडे यांचा वाढदिवस आहे आणि आज त्यांना उमेदवारीच्या निमित्ताने बर्थडे गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांचा अपेक्षाभंग झालाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडेंना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। नक्कीच नाराजी असेल। आमच्या पाठीमाग कोण आहे किंवा कार्यकर्त्यांना ताकद देणार आणि आता कोण राहिलेला ही सुद्धा भीती त्या ठिकाणी आता कार्यकर्त्यामध्ये आपापसात चर्चा करतात आणि त्यामुळं कुठेतरी कार्यकर्त्याला संजीवनी मिळावी। मग कोणत्या आमच्यातला प्रामाणिक कार्यकर्ता काम करणार, मग तो सुरेश घुले असो, असे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यातलं कोणाला तरी दिला असतं तर खऱ्या अर्थानं पक्षाला सुद्धा एक बळकटी मिळाली असती असं मला वाटतं। त्या ठिकाणी काय भविष्य वाटते आता पक्षाचं? पक्षाचं भविष्य सांगितलं की आता असे जर नेते त्या ठिकाणी आमच्या पक्षाला ताकद त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल असं आम्हाला वाटतंय। म्हणजे पक्षातले जे इच्छुक होते त्यांना डावलून इकडचे काकडेंना उमेदवारी दिल्यामुळे पक्षाची ताकद वाढली। कारण ज्यांनी मागितलं ते कुठेतरी पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षासाठी मोठी संघटना त्यांच्यामध्ये ताकद नसेल असंही वाटतंय आमच्यासारख्या कार्यकर्त्याला। आता ज्यांना उमेदवार आहे तो संघटक आहे आणि मोठा ताकदीचा आहे आणि आर्थिकदृष्ट्या खूप सुबत्ता त्याच्याकडे आहे असं त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये बोललं जातं। म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असल्यामुळे उमेदवारी दिली नाही, कारण का शेवटी आता पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी अशी माणसं त्या ठिकाणी काम करायला पाहिजेत की पक्षासाठी नेहमी ताकद असणे गरजेचं असतं। पण ताकद कुठल्या अनुषंगाने, म्हणजे जनसंख्येच्या अनुषंगाने की आणखी कुठल्या अनुषंगाने तुम्ही ताकदीचा उल्लेख करता? संख्या आता कसं आहे की जनसंख्या गोळा करण्यासाठी सुद्धा अशी माणसं लागतात, त्यासाठी सुद्धा पक्षाला गरज आहे। कारण ते तुम्ही असाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।